हिंगोलीतील मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये जनजागृती शांतता रॅली काढण्यात येते। 3 लाखाहून अधिक मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेत। जेसीबीच्या सहाय्याने जरांगेंवरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी तब्बल 30 फूट उंचीचा असा हा गुलाबांचा हार तयार करण्यात आलाय। रॅली मार्गावरती 16 आरोग्य पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत। तर रॅलीमध्ये जरांगे पाटलांना 200 महिला स्वयंसेविका सुरक्षा देणार आहेत। आपण हे दृश्य पाहतोय। शांतता जनजागृती रॅलीला सुरुवात झाली आहे। मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोलीमध्ये आगमन झालंय आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत केलं जातंय। जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी केली जाणार आहे। आपण हा हार पाहतोय, जवळपास 30 फुटांचा असा हा मोठा गुलाबाचा हार जो आहे तो त्यांच्या स्वागतासाठी बनवण्यात आलेला आहे। जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाणार आहे। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे शांतता जनजागृती रॅली काढतायत। त्याचबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, माफ करा, मनीष आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। तर मनीष, सध्याचं काय वातावरण आहे? मराठा आंदोलकांमध्ये कशा प्रकारे उत्साह दिसतोय? आपण पाहतोय की मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आणखी एक टप्पा म्हणावा लागेल। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे राज्यामध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढत आहेत आणि या सर्व रॅलींची सुरुवात जी आहे ती हिंगोलीच्या रॅलीपासून होत आहे। मराठवाड्यातील हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याचं आपण बघतो की आता आगमन झालं आहे आणि हा सगळा ताफा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा सर्व ताफा आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोलीच्या वेशीवर बायपास परिसरामध्ये बळसोड परिसरामध्ये जे आहे ते आता जंगी स्वागत केले जाणार आहे। आपण बघतो की या दोन ट्रेनच्या साह्यानं हा जो भला मोठा गुलाब पुष्पांचा हार आहे हा हार मनोज जरांगे पाटील यांना घालण्यात येणार आहे। जेसीबीच्या साह्यानं पुष्पवृष्टी केली जाणार आहे। आपण बघतो की किती मोठ्या प्रमाणात जे आहे ते हिंगोलीसह इतर जिल्ह्यातून देखील मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत। एक मोठी ऊर्जा जी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। शहरामध्ये ही सर्व रॅली निघणार आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्या वाहनाचं देखील आगमन होत आहे। आपण बघतोय की मोठ्या संख्येने जे आहे ते मराठा समाज बांधव या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोली जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांच्या वतीनं स्वागत देखील केलं जाणार आहे। जी अधिक अपडेट मनीष वेळोवेळी घेत राहणार आहोत तुमच्याकडनं। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण हे दृश्य पाहतोय, मनोज जरांगे पाटील आणि त्यांचा जो गाड्यांचा ताफा आहे तो आता पुढे सरकतोय। मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत केलं जात आहे। जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी केली जाते। भगवे झेंडे फडकलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा दिली गेली आहे। मराठा बांधव हे संपूर्ण रस्त्यावरती एकवटलेले दिसत आहेत। हिंगोलीतली आपण ही दृश्य पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आणि यांना पाहण्यासाठी मराठा बांधव जे आहेत ते रस्त्यावरती एकवटलेले आहेत। हा मनोज जरांगे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय, हळूहळू तो पुढे सरकतोय। तर हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। तिथली ही थेट दृश्य आपण पाहतोय। त्यांच्या स्वागतासाठी पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। त्याचबरोबर गुलाबांचा 30 फुटांचा जवळपास असा मोठा पुष्पहार देखील बनवण्यात आलाय। हिंगोलीतली आपण ही थेट दृश्य पाहतोय। मराठा बांधव जे आहेत ते देखील एकवटलेले आहेत। डोक्यावरती भगव्या टोप्या, हातामध्ये भगवे झेंडे आणि एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी दिली जाते। भगवं वादळ इथे संचारलेलं आहे। आज जनजागृती शांतता जनजागृती रॅलीला सुरुवात होते। आज पहिला दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात मराठा बांधव एकवटलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। मराठा आरक्षणाबाबत आणि इतर मागण्यांबाबत जनजागृती करण्याचा मानस या संपूर्ण रॅली मागचा आणि उद्देश जो आहे या संपूर्ण रॅली मागचा आहे आणि त्याकरिता आज रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे। शांततेच्या मार्गाने ही रॅली पार पडणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। हिंगोलीतली आपण ही थेट दृश्य पाहतोय। मनोज जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव एकवटलेले आहेत। अबालवृद्धापासून अगदी स्त्रियांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे। जसजसा त्यांचा ताफा पुढे सरकतोय तसतशी पुष्पवृष्टी त्यांच्यावरती केली जाते। पुष्पहार देखील त्यांच्यासाठी बनवला गेलाय
JCBच्या सहाय्यानं त्यांना तो पुष्पहार घातला जाणार आहे। त्यासाठी सर्वच यंत्रणा सज्ज झाली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आणि ऐकूही शकतोय मराठा बांधवांमध्ये एकच जल्लोषाचं वातावरण आहे। हातामध्ये भगवे झेंडे त्यांनी घेतलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा जयघोष केला जातोय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, आम्हीही हिंगोलीतली दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात मराठा बांधव एकवटलेले आहेत, सध्याची काय अपडेट आहे? मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी जोरदार स्वागत होत आहे आणि मराठवाडा दौरा आजपासून सुरू होत आहे। त्यांची पहिली रॅली आणि सभा या ठिकाणी आहे। निश्चितपणे मराठा आरक्षण जागृती आणि शांतता रॅली असं नाव दिलं असलं तर या ठिकाणी सरकारवर एक प्रेशर टाकण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील यांच्या मार्फत होतो आहे। कारण 13 तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपतोय आणि 13 तारखेच्या आत राज्य सरकार मनोज जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य करतो का, केल्या जातात का, या सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। आणि आता सलग पुढचे 7 ते 8 दिवस मनोज जरांगे पाटील यांचा दौरा या ठिकाणी होतो आहे। जी, या दौऱ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। अधिक अपडेट जाणून घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर हिंगोलीतली मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची ही दृश्य आहेत। सगळीकडे मराठा बांधव जे आहेत त्यांनी संपूर्ण रस्ता जो आहे तो एकवटलेला आहे। आपण जनसागर म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही इतकी मराठा बांधव जे आहेत ते तिथे उपस्थित आहेत। मनोज जरांगे पाटील यांना हस्तांदोलन करतायत, यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत। अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी स्त्री पुरुष सर्वच मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यावरती पुष्पवृष्टी केली जाते आणि एकच घोषणाबाजी दिली जाते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो। वेगळाच जल्लोष जो आहे तो या समस्त मराठा बांधवांमध्ये संचारलेला आहे। आज जनजागृती रॅली जी आहे ती काढली गेली आहे। शांतता जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आले। आजचा पहिला दिवस आहे। हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोलीमध्ये आगमन झालंय। त्यांच्या गाड्यांचा ताफा हळूहळू पुढे सरकतोय, सभास्थळी तो जातोय आणि याच दरम्यान मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांना भेटतायत। आपण ही दृश्य पाहतोय, सगळीकडे जणू काही भगवं वादळ संचारलेलं आहे। हातामध्ये भगवे झेंडे आहेत, डोक्यावरती भगव्या टोप्या आहेत आणि यामधनं एक वेगळीच युती जी आहे आणि एक वेगळीच मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतीची एकनिष्ठता मराठा बांधवांमधनं दिसून येते। खरं तर मराठा आरक्षणाबाबत जागोजागी जनजागृती करण्याचा मानस या संपूर्ण रॅली मागचा आहे, हाच उद्देश आहे। आणि मराठवाड्यातली ही जी काही रॅली आहे त्याची सुरुवात हिंगोलीमधनं होते। सर्वांनाच वेगळाच आनंद झालेला आहे आणि मनोज जरांगे पाटील देखील सर्वांना तितकंच सगळ्यांचं स्वागत जे आहे ते स्वीकारताना आपल्याला दिसतायत। अशा प्रकारे हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। आपण ऐकू शकतोय एकीकडे गाण्याच्या तालावरती ठेका धरताना सुद्धा काही मराठा बांधव दिसतायत। एक वेगळ्याच प्रकारचा जल्लोष त्यांच्यामध्ये दिसतोय। आपल्या नेत्यासाठी ते सर्वच जण एकवटलेले आहेत, त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतायत। आपण ही दृश्य पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोलीमध्ये आगमन झालंय। थोड्याच वेळामध्ये ते मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत, पण त्याआधी वेगळाच उत्साह आपण मराठा बांधवांमध्ये पाहू शकतोय।
तर मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत. सरकारला दिला गेलेला जो अल्टिमेटम आहे तो 13 जुलैला संपणार आहे. जसजशी तारीख जवळ येते, जसजसे दिवस जवळ येत आहेत, तसतसं मनोज जरांगे पाटील देखील तितकाच आक्रमक पवित्रा घेताना दिसतात, तितकेच ऍक्शन मोडवर आलेले दिसतात आणि काहीशी त्याचीच प्रचिती आजच्या या सभेतून आणि या यात्रेतून सुद्धा आपल्याला दिसून येते, या रॅलीतून आपल्याला दिसून येते. आज पहिला दिवस आहे हिंगोलीमध्ये. आज या रॅलीला सुरुवात होते आणि ज्या प्रकारचा त्यांना प्रतिसाद मिळतोय, नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात मराठा बांधव त्यांना प्रतिसाद देताना दिसत आहेत. आता नेमकं ते या सभेतून काय बोलणार आहेत, कोणावर निशाणा साधणार आहेत, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तत्पूर्वी आपण त्यांच्या आगमनाची ही दृश्य पाहतोय. जंगी असं स्वागत केलं जातंय. जनजागृती शांतता रॅली अशी ही जी संपूर्ण रॅली आहे ही शांततेच्या मार्गाने पार पडणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या दरम्यान मराठा आरक्षणाबाबत आणि विविध मागण्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. तर